तर अजून बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता इक्वेशनचा फॉर्मॅट जर आपण क्लास 6मध्ये शिकलेलो असेल, इक्वेशन म्हणून एक चॅप्टर दिलं होतं आपल्याला. ओके, त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या त्या आपण क्लिअर केल्या होत्या. जर नसेल तर आता पण बघू शकता. ओके, आपल्या युट्यूबवर आहे. तर थोडं बेसिक बघून घेऊ आपण याच्यात काय काय. आधी आपण बघणार आहे की इक्वेशन म्हणजे काय होतं. ठीक आहे, आता इक्वेशनचा फॉर्म काय असतं बघा, की इथे x+3=0. ठीक आहे, हा झाला काय, तर हा इक्वेशनचा एक फॉर्मॅट झालेला आहे. ओके, याप्रमाणे आपण इक्वेशन तयार करायचं असते. ठीक आहे, आता याच्यातला हे जे x, y, z हे जे स्मॉल ABC असतं ना, हे तर याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो व्हेरिएबल्स. काय म्हणतो आपण याला, तर याला म्हणतो आपण व्हेरिएबल्स. आता हे जे इथे दिलेलं आहे 3, याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो कोएफिशियंट. ओके, जितके पण नंबर्स असतील हे झाले कोएफिशियंट असं म्हणतो. आणि हे जे पूर्ण आपण एका याच्यात लिहिलं आहे, जसं की x+3=0, आणि ही झालं आपलं इथे इक्वेशन तयार. ओके, या पूर्ण मेथडला काय म्हणतात, तर याला इक्वेशन म्हणतात. आता याच्यात आपल्याला काय दिलं होतं की वन व्हेरिएबल आपला काय, तर हा वन व्हेरिएबल आहे. ओके, मग आता वन व्हेरिएबल म्हणजे काय, आता 9th आहे तुम्हाला 2 व्हेरिएबलचं इक्वेशन. ओके, आता वन व्हेरिएबल का म्हणतो आपण त्याला, हा झाला आपण लिहिला y+4=0. याच्यात या टर्ममध्ये फक्त आणि फक्त आपण एकच व्हेरिएबलचा इक्वेशन लिहिलेला आहे. आता ज्या वेळेला आपण म्हटलं की 2 व्हेरिएबल्स, ओके, जर मला 2 व्हेरिएबल लिहायचं, मी काय लिहिणार, x+y=0. हे झालं माझं 2 व्हेरिएबलचं. आता आपल्याला 8मध्ये आहे तर आपण फक्त बेसिकच बघणार आहे की वन व्हेरिएबल म्हणजे काय असं. ठीक आहे, आता याच्यात अजून एक कन्सेप्ट काय असतो की हा असो LHS साईड, ओके, आणि RHS साईडचा. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी लिहिलं x+y= लिहिलं होतं आपण 4ला. झालं, आता ही जी आहे इक्वल टूची ही जी साईड झाली, तर याला म्हणतो आपण लेफ्ट हँड साईड, म्हणजेच आपण याला म्हणतो LHS साईड. ठीक आहे, आणि इक्वल टूच्या ही जी आहे राईट हँड साईड, याला म्हणतो आपण राईट हँड साईड, म्हणजे RHS साईड असं. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तर ती म्हणजे LHS आणि RHSचीच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. फर्स्ट, जर लेफ्ट हँड साईडनी जर आपला मायनस असेल, तर आपण जर त्याला राईट हँड साईडने घेऊन गेलो तर तो काय होतं, तर प्लसमध्ये कन्वर्ट होते. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर जर आपल्याला लेफ्ट हँड साईडनी जर आपला प्लस असेल तर तो होते राईट हँड साईडनी मायनस. ओके, तसंच जर आपला लेफ्ट हँड साईडनी जर मल्टिप्लिकेशन असेल तर तो राईट हँड साईडनी जर आपण नेला तर त्याला होतं डिव्हिजन. आणि जर लेफ्ट हँड साईडने जर आपलं डिव्हिजन असेल तर राईट हँड साईडने होते त्याचं मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही सर हे काय असेल, तर याचं कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे समजून घेतो. फक्त हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जे आपले इंटिजर्सचे रूल असतात ते सुद्धा आपल्याला काय तर लक्षात ठेवायचे असतात. आता इंटिजर्सचे रूल्स म्हणजे कोणते, तर ठीक आहे, इंटिजरचे रूल्स म्हणजे कोणते असतात, तर आपले बेसिक रूल्स. जर मायनस कोणते, जर मायनस मायनस असेल तर प्लस होते, प्लस प्लस असेल तर प्लस होते, मायनस प्लस असेल तर मायनस होते, प्लस मायनस असेल तर मायनसच होते. हे तर आपल्याला माहिती आहे, हे ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच्या याच्यात लावतो, बरोबर आहे. फक्त कुठे लक्ष ठेवायचं असतं की जर याचं जे असतं आन्सर काढायचं असेल आपल्याला, तर फक्त आपल्याला काय करायचं असते ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये. बरं, त्या रूलमध्ये काय असतं आपल्या इथे काय करायचं असतं, तर बिगर साईन, जे मोठं साईन आहे आपल्या याच्यातलं, बिगर नंबरचं साईन जे असते काय असते, तर बिगर नंबर साईन ते काय करायचं आपल्याला, तर ते लिहायचं असते राईट टू आन्सरला. ओके, बिगर नंबर साईन फक्त आपल्याला कुठे द्यायचं असते, तर हे लिहायचं असते आपल्याला आन्सरला. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये काय होतं की हे डायरेक्ट आपलं काय, तर हा बेसिकच लागेल. जर मायनस मायनस असेल तर आपण डायरेक्ट आन्सरला काय, तर प्लस साईन आपण देऊन टाकून सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे, हेच फक्त याचं बेसिक. क्वेश्चन नंबर 1 बघूया. Each equation is followed by the value of the variables and decide where the value are the solution that equation. ओके, बघा फर्स्टमध्ये काय दिलं आपल्याला, तर हा आपला व्हेरिएबल आहे, हा आपला कोएफिशियंट आहे. ओके, मी आता सांगितलं होतं x आणि 4, x-4 ही काय झाली, तर आपली ही झाली लेफ्ट हँड साईड, आणि 3 आहे तो फक्त RHS म्हणजे राईट हँड साईडने दिलेला आहे. आता आपल्याला इथे इक्वेशनमध्ये म्हटलं की x-4=3. ओके, तर आपल्याला काय करायचं, आन्सर 3 आला पाहिजे.
काय आलं पाहिजे आपला आन्सर, तर हे 3 आपला आन्सर आलं पाहिजे. आपल्याला आन्सर 3 काढायचा. बट इथे सुद्धा एक काय दिलं तर आपल्याला कंडिशन दिली आहे. काय तर इथे जो आपण एक्स ठेवलेला आहे बघा, हा जो एक्स आहे या एक्सच्या जागेवर यातली प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. जसं की फर्स्ट ह्याच्यात बघा की फर्स्ट व्हॅल्यू दिली आपल्याला -1ची, म्हणजे आपण सगळ्यात पहिले एक्सच्या जागी काय पुट करणार आहे तर -1 पुट करणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण इक्वेशन सॉल्व करून बघायचं आपल्याला, आणि त्याच्यानंतर जर तो येत नसेल तर आपण सेकंड घेणार आहे, तो म्हणजे आपला 7 आहे, तो आपण एक्सच्या जागी टाकणार आहे, परत त्याला सॉल्व करणार आहे. ओके, जर नसेल आपला आन्सर तर आपण थर्ड घेणार आहे, तो आहे आपला -7, परत एक्सच्या जागी -7 टाकणार, परत इक्वेशन सॉल्व करणार आहे, जिथपर्यंत आपल्याला इक्वेशनचा आन्सर 3 येत नाही तिथपर्यंत. म्हणजे काय तर आपल्याला LHS साईड आणि RHS साईड काय करायचे तर इथे इक्वल करायची आहे. हे सर्व नंबर्स यूज करू. चल बघूया आता कसं केलं आपण. फर्स्ट जे आपलं इक्वेशन आहे x-4 = 3 घेतलं आपण. ठीक आहे, आता फर्स्ट काय तर आपण यूज करणार आहे -1ला इथे. ठीक आहे, x-4 = 3 असं इक्वेशन दिलं आहे, आणि एक्सच्या व्हॅल्यू फर्स्ट दिली आहे तर आपल्याला इथे -1, त्यानंतर दिली आहे 7 आणि -7 अशी व्हॅल्यू दिली. ठीक आहे, आता पहिले आपण काय करू तर एक्सच्या जागी आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करायची. कशाची तर आपण घेणार इथे इक्वेशन x = फर्स्ट घेतलं आपण -1ला. ओके, हे इक्वेशन मी जसं तसं घेतलं. आता याच्यातली ही झाली माझी काय तर ही झाली LHS साईड, आणि 3 झाला माझा RHS साईडला. ठीक आहे, म्हणजे आपण ही जे इक्वेशन घेतलं त्याला काय म्हणणार तर याला LHS = -1 ॲज इट इज ठेवला आहे. त्याच्यानंतर हे आपला -4 = 3 असं लिहिलं आहे. काय केलं आपण सिम्पली इक्वेशन ॲज इट इज ठेवला, बट हा एक्स आपण काय केला इथून रिमूव्ह केला. त्याच्या जागी आपण त्याला काय केलं तर पुट केलेलं इथे -1ला पुट केलं. ठीक आहे, आता जर आपण बेसिकचे रूल जे मी आता सांगितले ते जर लक्षात असेल तर आपला मायनस काय होतं तर तो होतो आपला प्लस. ठीक आहे, आणि ते पण सांगितलं की बिगर नंबरचं साईन आपल्याला काय द्यायला तर आन्सरला द्यायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे आता इथे जर आपण बघितलं तर -1 आणि -4 तर मायनस होतो आपलं इथे प्लस होतो. करेक्ट, तर आपण आधी करून घ्या की 4 + 1 = 5, आणि याच्यातला बिगर नंबर साईन म्हणजे दोन्हीचं साईन सेम आहे, म्हणजे -5 काय आलं तर आपलं आन्सर आलं. कशाचं तर हे आन्सर आलं आपलं LHS साईडचं. बरोबर आहे, आणि आपल्याला RHS साईडला काय आन्सर दिलेला आहे बघा, तर RHS साईडला तर आपला आन्सर किती आहे तर 3 दिलेला आहे. याचा अर्थ काय होईल, LHS साईड हे -5 आहे, RHS साईड हे -3 आहे. याचा अर्थ होतो की LHS आणि RHS इज नॉट इक्वल. काय झालं तर हे इक्वल नाही आहे, आपल्याला ते इक्वल पाहिजे. ठीक आहे, चला हे झालं आपलं पहिली स्टेप करून झाली. आता बघूया आपण जरा सेकंड स्टेप. इक्वेशन आपलं तिसरं आहे x-4 = 3, फक्त आपण एक्सची व्हॅल्यू पुटअप करताना वेगळी लिहिणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपण घेणार आहे इथे आता 7. ठीक आहे, म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार करता येईल आपल्याला तर LHS = 7 - 4 = 3. राईट, म्हणजे LHS साईड जर आपण सॉल्व करतोय तर इथं बघा आता इथे कोणतं साईन नसते, म्हणजे याचा अर्थ काय असतं तर इथे प्लस साईन आपण अज्युम करतो. ओके, प्लस मायनस शेवटी काय होतं आपला मायनसच होतोय. आता 7मधून 4 गेलं तर आपला आन्सर किती येणार इथे तर ते येणार आपलं 3 येणार आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती मिळालेली आहे. कशी मिळाली तर एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेला आपण 7 घेतली त्या टाईमला, म्हणजे आपण इथे LHS ऑलरेडी काढलेलंच आहे. आता इथं आपल्याला काढायचं आहे RHS = आहे आपला 3, म्हणजे आपण याला म्हणू शकतो की LHS = RHS, म्हणजे आपली लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ही काय झाली तर आपली बॅलन्स झालेली आहे. आणि आपला आन्सर काय येणार तर ते येणार आहे x = 7 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. पण तरी आपण काय करूया की -7चं सुद्धा बघून घेऊया की आपला आन्सर किती येते. ओके, जे आपलं थर्ड कन्सेप्ट आहे ते पण करून घेऊ ना. ओके, बघा थर्ड जो आहे म्हणजे आता आपण एक्सची व्हॅल्यू काय घेणार तर इथे -7 घेणार आहे. ठीक आहे, इक्वेशन आपलं तेच पुटअप करायचं आहे, म्हणजे मी -7 पुट करणार इक्वेशनमध्ये, परत -4 = करणार आहे 3ला, मायनस प्लस होऊन जाते, म्हणजे 7 + 3 किती होते आपला आन्सर आहे 7 + 3 होतो आपला 11, आणि बिगर नंबर साईन ते आपलं मायनसचं, म्हणजे आपली LHS साईड काय आलेली आहे तर ती आलेली आहे -11, आणि आपली RHS साईड किती आहे तर ही आहे 3, म्हणजे LHS इज
नॉट इक्वल टू RHS. म्हणजे आपला आन्सर किती येणार, तर हे सेकंड नंबरची टर्म जी आपलं किती आलं, तर इथे आन्सर आला आहे 3. ज्या वेळेला आपण एक्सची व्हॅल्यू केलेली आहे इथे 7 पुट, त्यावेळेला आपले हे झालं आहे इथे आन्सर. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघून घेऊया याच्यातला. 9M इक्वल टू घेतलेला आपण इथे 81. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला नंबर्स आणि व्हेरिएबल जर सोबत असेल तर याचा अर्थ असतो की तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता आपल्याला पहिली गोष्ट जर एक्सच्या जागी एमच्या जागी पुट करायची आहे ती म्हणजे दिलेली आहे आपल्याला. चला आता बघूया आपण सॉल्व्ह करून. तर काय सेकंड आपला आहे 9M इक्वल टू 81 दिलेला आहे. आता फर्स्ट जो आपल्याला पुट करायचा तो एमच्या जागी आपल्याला 3 पुट करायचा आहे. ओके, मग आता सबस्टिट्युटिंग एम इक्वल टू घेतला आपण 3 इन द LHS साईड, कारण की 9M आपली आहे LHS आणि 81 ही आपली आहे RHS साईड. ओके, तर आपण इथे काय घेतलेलं तर LHS इक्वल टू घेतला आहे 9, एमची व्हॅल्यू काय ठेवली आहे तर इथे आपण 3 ठेवलेली आहे. म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 3 किती येते आपला आन्सर, तर 27 येते. बट आपल्याला आन्सर किती पाहिजे, तर ते पाहिजे 81. म्हणजे याचा अर्थ काय होतो की LHS इज नॉट इक्वल टू RHS, कारण की आपल्याला LHSची व्हॅल्यू निघाली आपली 27, बट आपल्याला पाहिजे 81. म्हणजे याचा अर्थ 3 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, आपला आन्सर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड पुट करणार आपण तो नंबर म्हणजे आपला 9, म्हणजे एमच्या जागी आपण 9 पुट करणार आहे इथे. इक्वेशन आपलं सेम राहणार आहे, 9 मल्टिप्लाइड बाय राहणार आहे इथे 9च करणार आहे. ओके, आता LHS इक्वल टू किती आहे 9 मल्टिप्लाय बाय 9 आणि 9 9 झाला तो आपला 81. म्हणजे आपल्याला LHS सुद्धा किती मिळालेला आहे, तो सुद्धा 81 मिळालेला आहे. आणि RHSची व्हॅल्यू सुद्धा किती आहे तर आपली ती आहे 81. याचा अर्थ हे काय झालं तर आपलं इक्वल आलेलं आहे. हेच आपलं सोल्युशनचं आन्सर होतं. काय होतं तर M इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तरी थर्ड वाला बघून घ्या आपण. -3 आपलं इक्वेशन दिलेलं आहे. बघा एमच्या जागी परत आपण 9 मल्टिप्लाय बाय -3 लिहिले आहे. ओके, 9 3 जर तो आपला 27 आणि -1 आपण ॲज इट इज लावून देऊ. म्हणजे आपल्याला LHS साईड किती आहे तर -27 मिळालेली आहे. बट आपल्याला आन्सर किती पाहिजे तर RHS साईडचं ते आहे आपलं 81. म्हणजे हे काय होणार तर M-3 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. चला थर्ड बघूया. 2A + 4 = 0. आता इथे एच्या जागी काय पुट करायचं आपल्याला तर आधी 2 पुट करायचं आहे, त्याच्यानंतर आहे -2 आणि लास्टला करायचं आहे 1ला. सेम इक्वेशन सॉल्व्ह करायचं. बघा आता इथे 2A + 4 दिलेलं आहे. इथे थोडंसं कन्फ्युजन वाटेल आपल्याला, बट काय ते पण इझी आहे. 2 मल्टिप्लाइड बाय एची व्हॅल्यू काय घेणार तर फर्स्ट घेणार आपण त्याला 2लाच. ओके, परत करायचं आपल्याला प्लस, इथे येणार आपला 4. आता याला करूया सॉल्व. आता आधी येते 2 2 = 4 आणि +4, म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे तर इथे ते येणार आहे 8. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं तर LHS साईड ही मिळालेली आहे, ही आपल्याला 8 मिळालेली आहे बरोबर. बट आपल्याला इथे लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू वेगळी मिळाली. किती मिळाली तर ती मिळाली LHS साईड, ती मिळाली आपल्याला 8 आणि RHS साईड किती आहे तर आपली ती आहे आपली 0. म्हणजे याचा अर्थ काय तर हा आपला सोल्युशन नाही आहे. म्हणजे A = 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. सेकंड नंबर आपला -2. चला -2ला पुट करून बघूया आपण याच्यात. 2 मल्टिप्लाइड बाय -2 + 4. आधी 2 2 = 4 म्हणजे -4 + 4 प्लस मायनस काय होते तर मायनस होते बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 4मधून 4 गेला आपला आन्सर येणार आहे 0. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडसुद्धा किती मिळाली आहे 0 आणि राईट हँड साईडसुद्धा किती आहे तर आपली 0 आहे. याचा अर्थ हा आपला आन्सर आहे. म्हणजे A = -2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तरी थर्डवाला आपण बघून घ्या. 1 दिलेला आहे आपल्याला. 2 मल्टिप्लाइड बाय इथे येणार आपला 1 प्लस इथे येणार आपला 4. 2 1 = 2 + 4 म्हणजे किती येणार आपला आन्सर येणार इथे 6. याचा अर्थ लेफ्ट हँड साईड आपल्याला 6 मिळाली आहे, राईट हँड साईड आपली 0. म्हणजे हे होणार आहे A = 1 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. चला फोर्थ बघूया. 3 - y = 4. ओके, आता yची व्हॅल्यू काय काय दिली आपल्याला तर फर्स्ट दिली -1, नंतर आहे 1, नंतर आहे आपला 2. -3 ही झाली आपली LHS साईड आणि फक्त 4 हा झाला आपला RHS साईड म्हणजे राईट हँड साईड. इक्वेशन सेम पुट करायचं आपल्याला. तर y3 आता yची व्हॅल्यू काय पुट करणार तर फर्स्ट आपण घेणार आहे इथे -1 = 4. ठीक आहे, मायनस मायनस प्लस म्हणजे आपला 3 + 1 काय होणार तर इथे LHS साईड इक्वल टू किती निघाली तर आपली ती निघाली 4 आणि RHS साईडसुद्धा किती तर आपली ती आहे 4. म्हणजे फर्स्ट जो -1 आहे yची व्हॅल्यू म्हणजे -1 घेतली आहे ती इज द
सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन निघाला. सेकंड काय पुट करणार आपण तिथे करणार आहे 1ला. ओके, इक्वेशन जसं तसं की 3 मायनस तर आपला आन्सर इथे येईल 2. म्हणजे एल एच सेट किती येईल तर आपली ती आली आहे 2 आणि आर एच सेट किती आपली तर 4 आहे. आपल्याला आन्सर 4 पाहिजे, बट इथे किती आलं तर आपला 2 आला. म्हणजे याचं काय तर y = 1 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आहे ना. थर्ड पुट करायचं आपल्याला 2ला, तर इक्वेशन सेम राहणार आपला की 3 मायनस 2. ओके, शेवटी किती येणार आपला आन्सर 3 मधून 2 गेला तर 1 आला. म्हणजे एल एच सेट किती येईल तर आपली ही आली आहे 1 आणि आपल्याला आर एच सेट पाहिजे 4. म्हणजे काय ना तर y = 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हटलं. फर्स्ट इक्वेशन दिलं आपल्याला 17p - 2 = 49. आपल्याला आन्सर काय पाहिजे तर 49 आपल्याला आन्सर पाहिजे म्हणते. ठीक आहे, बघा 7p - 2 ही झाली आपली एल एच एस साईड आणि 49 ही झाली आपली आर एच एस म्हणजे राईट हँड साईड ही झाली. एवढं लक्षात ठेवायचं आधी, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता काय करायचं आधी बघून घ्या की ही जे 17p - 2 ही जी सेकंड स्टेप आहे याच्यातली, कधी पण -2 म्हणजे सेकंड जी स्टेप आहे आपल्या याच्यातली ती काय करायची आपल्याला कधी पण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करायचं. ते कसं ठरवायचं आपण तर हे बघा 17p आणि त्यानंतर आपल्याला मायनस साईन दिलेलं आहे. आता आधीच आपण बेसिकमध्ये जे रूल सांगितले होते त्यात आपण आधीच सांगितलं होतं की ज्या वेळेला लेफ्ट हँड साईडनी जर मायनस साईन येत असेल तर ते राईट हँड साईडने आपण काय करतो त्याला तर प्लसमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, म्हणून आपण इथे काय केलं आहे आपला 7p असं 17p असं दिलं होतं, त्याच्या मधात आपल्याला मायनस साईन दिलेलं आहे. बरोबर आहे, तर आपण याला काय करणार तर चेंज करणार आहे. काय करणार तर याच्या उलट साईन म्हणजे जे आपलं राईट हँड साईडला आपण किती आहे तर आपलं ॲडिशनचं साईन केलेलं आहे बघा. तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर इथे करायचं आपल्याला ॲडिंग बोथ साईड बाय 2 आपल्याला काय करायचं तर लिहायचं आहे. ओके, बघा इक्वेशन आपलं ॲज इट इज राहील 17p - 2. फक्त त्याच्या एंडला आपण परत काय लावतो +2 करणार आहे. तसंच राईट हँड साईडने सुद्धा 49 ॲज इट इज ठेवला आणि त्याच्या एंडला सुद्धा आपण काय नाही तर 2 पुट करणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा आधी सांगितलं होतं की ज्या वेळेला कोएफिशियंट आणि व्हेरिएबल हे दोन गोष्टी सोबत असतात याचा अर्थ ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. बरोबर, आता जर आपण याला 17p मधून -2 केला, बट इथे व्हॅल्यू काय होते की सिम्पली हे काय होते मायनस प्लस मायनस म्हणजे 2 कॅन्सल परत 2 कॅन्सल होते. म्हणजे व्हॅल्यू किती राहील तर आपली फक्त 17 आणि पीच राहिलेली आहे. बरोबर, त्याच्यानंतर 49 + 2 केलं तर आपला आन्सर किती येते 51. बरोबर आहे, म्हणजे इक्वेशन आपण काय केलं तर हे 17/p जसं तसं, कारण की इथे 2 तर कॅन्सल झाले आणि हे जे आपल्याला राईट हँड साईड चालते की ते आता 51 आलेलं आहे. बरोबर आहे, आता इथे सिम्पली काय करायचं आपल्याला बघा इथे आहे हे बघा. आता हे जे इक्वेशन आलं होतं आपलं 17p = 51. ठीक आहे, तर हे काय झालं तर आपलं मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये, म्हणून आपण त्याला काय कन्वर्ट करणार तर आपण त्याला उलटं करणार आहे म्हणजे डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये. तर सिम्पली काय करायचं तर याला आपण काय करणार तर सिम्पली 17ने डिवाईड करणार आहे, कारण की इथे आपण जर बघितलं तर कोणती सेकंड स्टेप नाही दिली आहे आपल्याला. ओके, म्हणून आपण काय करणार तर सिम्पली 17 / 17 = परत 51 / सुद्धा 17च करणार आहे. ओके, तर इथे 17 × 70 ऑलरेडी कॅन्सल होते आणि 17चे आता हे जी राईट हँड साईड आहे आपल्याला 17 × 17 17 2 34 आणि 17 3 तो आपला किती तर येणार आहे 51 अशी वेळ. म्हणजे हा सॉल्व झाला. म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली तर आपली ती आलेली आहे इथे 3 आलेली आहे. ओके, सेकंड स्टेपचं बघून घेऊया. 2m + 7 = 9 घेतलेलं आपण. बघा आता सांगितलं होतं मी सगळ्यात पहिलं आपण काय चेक करायचं तर साईन चेक करूया. इथे प्लस आहे म्हणजे याच्या उलट काय करणार आपण इथे तर सबस्ट्रॅक्शन करणार आहे आणि स्टेप कोणती घेणार आहे तर ती घेणार आहे सेकंड स्टेप. ओके, म्हणून काय केलं आपण इथे तर 2m प्लसच्या जागी आपण साईन काय घेणार तर इथं मायनस साईन घेतलेला आहे आणि 7ने काय करणार तर बोथ साईडला सबस्ट्रॅक्ट करणार आहे. ओके, म्हणजे आपलं इक्वेशन कसं होणार तर हे 2m + 7 म्हणजे ही जी आपली लेफ्ट हँड साईड आहे ॲज इट इज ठेवलेली आहे आपण. ओके, फक्त काय तर मायनस साईन लावा मागं, -7 करणार आहे सबस्ट्रॅक्शन करणार आहे तर, आणि राईट हँड साईडनी जे आपण 9 ठेवला त्याच्या मागे आपल्याला काय करायचं तर 7 करायचं आहे. समजा तर आधी काय करायचं फक्त लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपण आधी लिहून घ्यायचं, लक्षात नसेल राहतं. ओके, आता सिम्पली काय करणार इथे तर प्लस मायनस मायनस होतो आपला म्हणजे 7 आणि 7 काय आपला कॅन्सल झाला. व्हॅल्यू काय राहिली तर आपली इथे
तर इथे राहिली आहे 2m जसा तसा इक्वल टू 9मधून 7 गेला आपला आन्सर किती येते तर ते येते आपलं. आता इथेच सांगितलं होतं की ज्या वेळेला कोएफिशियंट आणि रिमाइंडर सेम राहतं म्हणजे याचा अर्थ काय तर हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. आता मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण याचं उलट करणार आहे, डिव्हिजन करणार आहे सिम्पली. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 2m डिवायडेड बाय 2 इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. म्हणजे बोथ साईडने काय आपल्याला तर डिवाइड करायचं आहे 2नीच. ओके, मग आता मी याला सॉल्व्ह करतो. 2 1 जार 2च आपला आन्सर येणार आहे. म्हणजे इथे फक्त m राहिलेला आहे आणि इथे सुद्धा 2 1 जार 2 म्हणजे आपला आन्सर किती आहे तर 1चं आन्सर आहे आपलं. सॉरी mची व्हॅल्यू किती आली तर आपली ही 1 आलेली आहे. थर्ड बघा 3x + 12 इक्वल टू 2x - 4. ठीक आहे, बघा इथे फर्स्ट आपण चेक काय करणार आहे इथे प्लस साईन आहे म्हणजे आपण इथे करणार आहे मायनसला. म्हणजे 3x + 12 ॲज इट इज ठेवला बट बोथ साईडनी काय करणार तर आपण सबस्ट्रॅक्ट बोथ साईड बाय 12 केलेलं आहे. म्हणजे 3x + 12 जसा तसा -12 लास्टला, परत 2x - 4 जसा तसा लिहिला आणि लास्टला आपण -12 लिहिलेलं आहे. ओके, आता सॉल्व केलं जर आपण याला तर काय प्लस मायनस होतो म्हणजे 12 12 दोन्ही याच्यातले कॅन्सल झाले. व्हॅल्यू राहिली आपली फक्त 3x बरोबर आहे. आता इथे 2x मधून 4 मायनस केला आपण, मायनस काय होतो आपला प्लस म्हणजे 12 + 4 किती आला आपला आन्सर तर ते आला 16. म्हणजे 2x - 14 ही आपलं काय तर ही आलेली आपली राईट हँड साईड. ओके, लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू 3x आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू आपली राहिलेली आहे 2x - 16 जशा तसं. ओके, आता त्याच्यानंतर बघा इथे आपलं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये बघा. आता इक्वेशन काय आलं तर आपलं इथे आलं आहे 3x इक्वल टू घेतलं आपण इथे 2x - 16 असं आपलं इक्वेशन आलं. आता आपण जरा साईन चेक करून घ्या. इथे मायनस आहे म्हणजे आपण काय करणार तर याच्या उलट करतो आपण ॲड. काय करणार आपण तर आपलं इक्वेशन काय आलं 3x इक्वल टू 2x - 16 आलं. ठीक आहे, आता इथे सिम्पली काय करू आपण तर दोन्ही साईडनं आपण काय करतो सबस्ट्रॅक्ट करणार आहे 2xला. ओके, कसं तर 3x जसा तसा लिहिला. त्याच्यानंतर आपण काय करणार इथे तर -2x ॲज इट इज ठेवा इक्वल टू परत 2x - 16 आणि त्याच्या लास्टला लिहा आपण -2. ओके, म्हणजे आपण याला सॉल्व्ह करताना कसं करणार आहे दोन्ही याच्यात बघा इथे 3मधून 2 गेला म्हणजे इथे आपला 1x आपली व्हॅल्यू येते किंवा x लिहिलं तरी चालते. परत इथे प्लस मायनस काय होतो आपला तर मायनसच होतो. म्हणजे 16मधून परत जर मी किती केलं तर 2 मायनस केलं. तर आपण टर्म घेऊन घ्या की 2x मधून जर मी -16 केलं तर माझा आन्सर किती आलं तर ते इथे 14. ओके, परत मायनस काय होतो तर आपलं इथे होतो दोन्ही याचा प्लस. म्हणजे परत 14 + 2 माझा आन्सर किती येते तर ते येते 16. म्हणजे -16 माझा आन्सर येत आहे. म्हणजे माझी एक्सची व्हॅल्यू किती येईल तर ती आलेली आहे -16. फिफ्थ बघा 5 = x - 3 इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय x + आधी पहिले तर सॉल्व करायचं. ओके, हे थोडं काय तर कन्फ्युजिंग आहे, लक्ष द्या. आधी काय करणार आपण याच्यात तर आधी काय करणार आहे तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर जो 5 दिलेला आहे आणि ब्रॅकेटच्या आतमधली जी व्हॅल्यू आहे की जशी x मायनस काय दिली तर आपल्याला 3 दिलेली आहे. ओके, तर काय असतं ज्या वेळेला ब्रॅकेटच्या बाहेर आपला कोणता नंबर दिलेला आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला 2 नंबर्स दिले याचा अर्थ की 5 मल्टिप्लाय बाय आधी करणार आपण एक्सला म्हणजे 5नी किंवा कोणताही नंबर असो तर ब्रॅकेटच्या आतमधल्या नंबर्सला काय करायचं तर मल्टिप्लाय करायचं सेपरेटली. आता जर मी 5 मल्टिप्लाय बाय एक्स केलं तर माझा आन्सर किती येते तर 5x येते बरोबर आहे. त्याच्यानंतर मी परत 5नी मल्टिप्लाय करणार कशाला तर 3ला म्हणजे माझं 5 3 जर किती येते तर 15 बरोबर आहे. म्हणजे माझं इक्वेशन मी हे इथं लिहिलं आहे बघा. हे जे मी सॉल्व केलेलं आहे हे इथे येते आणि सॉल्व कसं करायचं तर मी इथे दाखवलेलं आहे. ओके, पहिले जर मी 5 मल्टिप्लाय बाय काय केलं तर एक्स केलं तर माझा आन्सर किती आला तर ते आला आहे 5x. त्याच्यानंतर मी काय केलं तर 5नी मल्टिप्लाय केलं कशाला तर 3ला तर माझा आन्सर आला 5 3 = 15 बरोबर. सेम इथे आपल्याला दुसरी मेथड दिली ती दिली आपल्याला 3x + 2 दिली आहे. म्हणजे मी आधी काय करणार तर 3 मल्टिप्लायड बाय करणार एक्सला म्हणजे माझा आन्सर सेम राहणार की 3x. त्याच्यानंतर मी करणार आहे 3 मल्टिप्लायड बाय 2 तर माझा आन्सर येणार आहे 3 2 = 6. म्हणजे माझी व्हॅल्यू काय आलेली इथे तर 3x + 6 आलेली आहे बरोबर आहे. हे झालं आपलं इक्वेशन तयार करून घेतलं आपण याच्यात. आता सिम्पली काय आपण थोडं चेक करून घ्या इथे काय काय व्हॅल्यू आल्या आहेत आपल्याला. ओके, बघा आता इथे आलं आपल्याला सबस्ट्रॅक्शनचं साईन म्हणजे आपण इथे काय करणार तर सिम्पली याच्या उलट सबस्ट्रॅक्शनच्या उलट काय करतो आपण तर ॲडिशन करतो. म्हणून मी केलं इथे ॲडिंग 15 बोथ साईड. काय केलं तर 15ला दोन्ही साईडने 15 केलेलं आहे ॲड केलं आहे. ओके, म्हणजे 5x - 15 हे तर आपलं ॲल्याच्या साईड होती
शेवटी काय केलं तर आपण फक्त त्याला +15 लावला आहे. परत राईट हँड साईडने बघा 3x+6 हे झालं आपलं इक्वेशन. लास्टला आपण काय लावलं तर +15 केलेलं आहे. ओके, आता प्लस मायनस म्हणजे 15 आणि हे 15 दोन्ही कॅन्सल झाले. त्याच्यानंतर व्हॅल्यू करायला तर 15+6 तर आपला आन्सर किती येते 21. म्हणजे इथे व्हॅल्यू काय तर आपली 5x आणि बघा लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू किती आली तर आपली फक्त 5x आलेली आहे. इक्वल टू राईट हँड साईडमध्ये काय तर आपला 3x ॲज इट इज ठेवा आणि 15+6 केला तर आपला आन्सर आला 21. सॉल्व केला आपण आता इथे. नेक्स्ट स्टेप बघा, इथे बघा आपला साईन कोणता आहे तर ॲडिशनचं, म्हणजे आपण इथे काय करणार तर सबस्ट्रॅक्ट करणार आहे. ओके, प्लस आहे म्हणून आपण तिथे मायनस करणार आहे. म्हणजे आता 5x - 3x इक्वल टू परत 3x + 21 आणि लास्टला करणार आहे -3. ओके, आता इथे सुद्धा काय होणार तर सिम्पली व्हॅल्यू बघा इथे काय काय आलं तर आपला 5मधून 3x गेलं तर म्हणजे आपला आन्सर आहे 2x. बरोबर. त्याच्यानंतर इथे 3x आणि 3x दोन्ही व्हॅल्यू काय येतात आपला कॅन्सल होतं. म्हणजे आपला व्हॅल्यू किती राहील तर इथे राहिलं आहे 21ची. आता हे आपलं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे याचा उलट काय करणार आपण त्याला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये करणार आहे. बट दोन्ही साईडने काय करणार आपण 2ने काय करणार डिव्हिजन करणार. मग 2x/2 इक्वल टू 21/सुद्धा 2चं आपलं व्हॅल्यू आली आहे. आधी 2 1 2 म्हणजे एक्स व्हॅल्यू इथे 1 आली. परत 2 1 2. आता याला तर आपण सॉल्व करू शकत नाही, म्हणजे आपला आन्सर काय तर लास्टमध्ये x = 21/2च राहणार आहे. ठीक आहे, चला फिफ्थ बघूया. 9x/8 + 1 = 10. ठीक आहे, आता याला सुद्धा आपलं काय आधी तर सॉल्व करून घ्यावं लागेल. म्हणजे 9x/8 प्लस काय केलं तर इथे 1. बघा इथे आपण साईन चेक करतो, म्हणजे पहिले काय तर आपला प्लस साईन दिलेला आहे, म्हणजे दोन्ही साईड काय करणार तर आपण बोथ साईड सबस्ट्रॅक्ट बाय 1 केलेला आहे. म्हणजे 9x/8 + 1 आणि -1 ही पूर्ण साईड काय तर आपली ही आपली LHच्या साईड आणि फक्त 10 आहे आपला राईट हँड साईडला म्हणजे RHच्या साईडला. ओके, दोन्ही साईडने आपण काय करतो सबस्ट्रॅक्ट काय येणार तर 1 न करणार. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 9x इथे प्लस मायनस होतं, म्हणजे इथे आपलं फक्त व्हॅल्यू राहणार आहे 9x/8 आणि इथे 10मधून 1 मायनस करता आपला आन्सर आला 9. ओके, आता इथे आहे डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे याच्या उलट काय करणार आपण त्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं तर केलं आहे 9x/8 मल्टिप्लाइड बाय सुद्धा 8नीच करणार आहे. ओके, ही जर आपली लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईड बघा 9 × 8 आपला आन्सर 32 म्हणजे 72 आपला आन्सर येते इथे. ठीक आहे, बघूया सॉल्व करून आता याला. इथे बघा 8 दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल होऊन जातील आपल्या ह्याच्यातल्या. कोणत्या हा 8 कॅन्सल आणि हा 8 कॅन्सल, म्हणजे इथे व्हॅल्यू काय तर आपली 9x राहिली आहे आणि 9 8 जर घेतो आपला तर तो येतो 72. आता इथे आहे आपलं हे मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपण याला करणार आहे डिव्हिजनमध्ये. तर ते होणार आहे 9x डिवायडेड बाय सुद्धा 9 इक्वल टू परत 72 डिवायडेड बाय 9च करणार आहे. 9 9 कॅन्सल, व्हॅल्यू राहिली फक्त x. 9 1 9, 9 8 झाला तो आपला 72, म्हणजे x व्हॅल्यू इथे राहिली आपली आहे 8. 6 बघा y/7 + y - 4/3 = 2 असं आपल्याला व्हॅल्यू दिली. आधी आपण याला सॉल्व करून बघूया. सॉल्व करताना लक्षात ठेवा काय केलेलं आपण इथे. आधी काय करणार आपण तर इथे करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, तर फर्स्ट काय करणार तर आपण y आणि 3ला मल्टिप्लाय केला आहे. ओके, म्हणजे ही फर्स्ट स्टेप झाली आपली y × 3. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 स्टेप आहेत त्या जशा तशाच 7 × 3 करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करणार तर परत 7 मल्टिप्लाय करणार आहे y - 4ला. घेतला आपण इथे y - 7 केला इक्वल टू 2 ॲज इट इज ठेवला. आता इथे y × 3 म्हणजे 3y जशा जशी व्हॅल्यू राहील. 7 3 जर किती आपला 21 येतो. आता इथे 7नी काय येतं दोन्ही टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे फर्स्ट 7 × y तर आपला आन्सर 7yच येणार आहे. त्याच्यानंतर 7 × 4 म्हणजे आपला आन्सर आला इथे 28, म्हणजे 3y/21 + 7y आणि -28 आणि इथे सुद्धा आपला आन्सर येणार आहे 21 इक्वल टू 2 ॲज इट इज ठेवला आहे. ठीक आहे, आता इथे साईन बघा. हां ठीक आहे, आता आपण इथे काय करतो सर्व इक्वेशन काय तर आपली बघा हे जे डिनोमिनेटरची व्हॅल्यू आहे 21 आलेली आहे, म्हणजे आपण याला एकत्र करून लिहू शकतो. तर हे झालं आपलं 3y + 7y -28 आणि डिवायडेड बाय 21, कारण की डिनोमिनेटरची व्हॅल्यू काय इथे सुद्धा 21 आहे, इथे सुद्धा 21 आहे, म्हणजे कॉमन डिनोमिनेटर आपण लिहू शकतो एकत्र. ओके, आधी 7 + 3 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 10y - 28 डिवायडेड बाय
21. ओके, इक्वल टू 2 ॲज इट इज ठेवा. आता हे आपलं इक्वेशन तयार झालेलं इथे. ओके, याला सॉल्व करायचं आपलं कसं, तर डिवायडिंग बोथ साईड बाय आपण करणार आहे याला 21. म्हणजे आपलं इथे 21 दोन्ही याच्यातला व्हॅल्यू कॅन्सल केल्या आपण. ओके, आणि इथे किती आहे 21 2 झाला तो आपला 42 ॲज इट इज. इथे 10y आपण 28 मायनस करायचं ते ॲज इट इज व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. ठीक आहे, आपलं इक्वेशन आलं इथे 10 - 20 इक्वल टू 42 आलं. ओके, आता इथे मायनस आहे म्हणजे आपण काय करणार सिम्पली तर याच्या उलट करणार. म्हणजे आपण काय करणार तर ॲडिंग बोथ साईड बाय 28 करणार आहे. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काय होणार आपलं नवीन तयार, तर ते 10y - 28 प्लस करायचा लास्टला आपला 28ला इक्वल टू परत 42 प्लससुद्धा आपला येणार इथे 28ला. म्हणजे इथे काय तर -28 + 28 कॅन्सल होऊन जाईल. 10y ॲज इट इज ठेवायचं आहे. इथे 42 + 28 आपला आन्सर किती येणार तर ते येणार आहे इथे 70. ठीक आहे, आता हे आपलं मल्टिप्लिकेशन म्हणजे याचं कन्वर्ट करू आपण डिव्हिजनमध्ये. तर डिवाइड बोथ साईड बाय कशाने घेणार आपल्याला त्याला तर 10y ने घेणार आहे. ओके, म्हणजे आपला इक्वेशन तयार होणार आहे 10y/10 इक्वल टू 17 डिवाइडेड बाय 10 होणार आहे. ठीक आहे, इथे 10y कॅन्सल म्हणजे y राहिला इक्वल टू 10 × 10 10 7 17. म्हणजे yची व्हॅल्यू किती आली तर आपली ती आलेली आहे 7. ओके, चला नेक्स्ट आहे आपला 7 नंबरचं इक्वेशन घ्या. ठीक आहे, बघा 13x - 5 मल्टिप्लाय बाय 2 आणि 3/2 मल्टिप्लाय बाय 2 दिलेलं आहे. इक्वेशन आपला ॲज इट इज ठेवलेलं आपण इथे. याला सॉल्व कसं केलं बघा आपण. इथे ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला 2 दिलेला आहे म्हणून आपण काय केलं तर सिम्पली 13x आणि -5 ॲज इट इज लिहिला. पहिले मी काय केलं 2 मल्टिप्लाय बाय 13x केलं आहे. 13 2 झाला तो आपली व्हॅल्यू 26 म्हणजे 26x आली. त्याच्यानंतर परत 2 मल्टिप्लाय बाय केला आपण 2 मल्टिप्लाय बाय केलं 5 5 2 झाला तो आपला 10 अशी व्हॅल्यू होते. म्हणजे नवीन जी व्हॅल्यू आपण तयार केली आहे ती आहे 26 - 10 अशी व्हॅल्यू केली. आता ही जी आपली व्हॅल्यू घेतलेली आपण इथे बघा याच्यातल्या दोन्ही याच्यात आरच्या साईडने बघा 2 2 कॅन्सल करू शकतो. म्हणजे व्हॅल्यू किती राहील तर फक्त इथे 3 राहिलेली आहे. ओके, आणि याचा आन्सर किती आला तर आपला 26x - 10 इक्वल टू 3 आहे. बरोबर आहे, म्हणजे आता आपण काय इथे -7 नाव केलं तर याच्या उलट काय करणार तर ॲड करणार आहे. म्हणजे 26x - 10 + 10 आणि लेफ्ट हँड साईड आणि दोन्ही आरच्या साईडने सुद्धा सुरू आपण काय नंतर 10 ॲड करणार आहे. इथे प्लस मायनस म्हणजे आपला 10 आणि 10च्या दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल झाल्या. म्हणजे 26x ही झाली आपली लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आणि राईट हँड साईडमध्ये 10 + 3 किती होणार आपला हे होणार आहे 13. आता इथे आहे हे मल्टिप्लिकेशनच्या म्हणजे डिवाइडमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर आपण याला केलं आहे 26x डिवायडेड बाय 26नच करायचं आहे इक्वल टू परत 13 डिवायडेड बाय सुद्धा 26च करायला. आता इथे 26 कॅन्सल होतो. ॲक्सची व्हॅल्यू काय येणार तर आपली इथे काढायची 13 × 13 13 2 26 म्हणजे आपली ॲक्सची व्हॅल्यू किती आली तर ती आलेली आहे 1/2. ओके, आता ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला 3 दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार तर आधी 3 मल्टिप्लाय बाय y होणार आहे आणि त्याच्यानंतर होणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 8. आता जर मी 3 मल्टिप्लाय y केलं तर माझा आन्सर 3y येते. बरोबर आहे, त्याच्यानंतर मी 3ला जर 8ने मल्टिप्लाय करतो तर माझा आन्सर ते 24. तसंच इथे मला 10 बाहेर दिसत ब्रॅकेटच्या म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय मी आधी काय करणार तर y करणार आहे. त्याच्यानंतर मी 10 मल्टिप्लाय करेल 4ला म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 10y - 40 आणि +8 ॲज इट इज ठेवलेला आहे. कारण की हा ब्रॅकेटच्या बाहेर जर ब्रॅकेटमध्ये असतं तर आपण यालासुद्धा काय केलं असतं तर मल्टिप्लाय केलं कशाने तर 10ने. ओके, म्हणून ही व्हॅल्यू आपली साईडनं राहणार आहे. झालं. आता इथे बघा व्हॅल्यू तर पुटअप करून झालं आपल्या. तर आपण काय करू शकतो की प्लस मायनस केलं आपण. प्लस मायनस काय होतं आपला मायनस म्हणजे आपण 14मधून आपण 8 मायनस केलं तर आपला आन्सर किती आला 32 आला. ओके, आता इथे बघा ॲडिशन आहे म्हणून आपण काय केलं सबस्ट्रॅक्शन बोथ साईड बाय कशाने केलं तर 24ने केलेलं. म्हणजे नवीन इक्वेशन काय आहे तर 3y + 24 - 24 ही झाली आपली लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईड बघा 10y - 32 - 24. बरोबर, इथे मायनस होणार आपला इथे प्लस. ओके, व्हॅल्यू कोणकोणती कॅन्सल होते
+24 आणि -24 कॅन्सल झाला, म्हणजे 3y ॲज इट इज राहिला. आणि लेफ्ट हँड साईडनी आपण फक्त व्हॅल्यू आहे 3y आणि राईट हँड साईडमध्ये व्हॅल्यू आपली आहे 10y ॲज इट इज ठेवला. इथे 32 प्लस केलं आपण कशाला तर 24ला, कारण की इथे मायनस होतो, इथे प्लस ठेवले, ते आपला आन्सर आला -56. ओके, तर आता हे आहे ओके, काय केलं आपण तर तिथं 3y - 10 = 10y = 56 केला. तर -10y मधून 3y मायनस केला तर आपला आन्सर किती येते 7y येते. आणि आपलं इक्वेशन काय इकडचं तर याच्यातलं 10y आन्सर करून टाका, म्हणजे -7y किती आहे -7y = आपला आन्सर येते 56. ओके, आता डिवायडिंग बोथ साईड बाय आपण 7 ने केला, म्हणजे इथे 7y डिवायडेड बाय परत 7 आणि इथे -6 डिवायडेड बाय 7. 7 7 कॅन्सल, म्हणजे y ॲज इट इज राहिला. 7च्या टेबलमध्ये आपला 56 येतो, किती जातं 7 + 7 7 8 = 56, म्हणजे yची व्हॅल्यू आपल्या इथे 8 आलेली आहे. -9 x - 5 = 5/7 दिलेलं आहे. इथे काय करू आपण आधी 7 ब्रॅकेट x - 9 आणि 5 ब्रॅकेट x - 5, म्हणजे आपण 7ने आधी एक्सला मल्टिप्लाय करणार, त्याच्यानंतर 7ने मल्टिप्लाय करणार आपण 9ने. तर 7 × x म्हणजे आपला आन्सर आला 7x. 7 9 जर येतो आपला आन्सर -63. तसंच 5 × x म्हणजे आपला आन्सर आहे 5x. परत 5 5 जर येतो आपला -25. ओके, आता मायनस आहे ना, म्हणजे आपण याचं काय करणार तर उलट तर करणार आपण ॲडिशनला, म्हणजे 7x - 63 ही झाली लेफ्ट हँड साईड. शेवटी आपल्याला करायचं त्याच्या +63ला. आता राईट हँड साईड बघा, 5x - 24 ॲज इट इज लिहिला, फक्त लास्टला आपण +63 लिहिलेला आहे. ओके, म्हणजे इथे 63 दोन याच्यात कॅन्सल, म्हणजे व्हॅल्यू राहिले आपले फक्त 7x. आणि इथे मायनस प्लस होतो आपला मायनस, म्हणजे 63मधून मायनस केलं आपण कशाला तर 25ला, तर आपला आन्सर येते 38. ओके, व्हॅल्यू करायला ती आपली याच्यातली तर लेफ्ट हँड साईडला आपला 7x आलेला आहे = आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू आपली आहे 5x + 38, म्हणजे आपण दोन्ही साईड आपण मायनस करणार आहे, बोथ साईड बाय -5x करायचं, म्हणजे 7x - 5x = परत 5x + 38 - 5x येणार आहे. इथे 5x दोन्ही याच्यात कॅन्सल, ठीक आहे. आणि इथे 5 मधून 7 गेला, आपला आन्सर किती येते 2x, म्हणजे व्हॅल्यू किती राहील तर आपली 2x = 38 राहिलेली आहे. आता बोथ साईड बाय आपण 2ने यानं त्याला डिवाईड करणार आहे, म्हणजे 2x / 2 = 38 / 2 करणार. 2 कॅन्सल, म्हणजे x राहिला. आता 2च्या मध्ये 38 जर येते का किती जर 19 2 जर तो आपला 13, म्हणजे ॲक्ची व्हॅल्यू आपलेली आहे इथे 19. ओके, 10 बघा, y - 4 / 3 + 3y = 4 अशी व्हॅल्यू घेतलेली आहे. आपण काय करणार तर 3ने मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे आपला इक्वेशन कसं तयार होते तर y - 4 / 3 × सुद्धा 3y ॲज इट इज ठेवला आहे. आणि इथे सुद्धा आपण काय करणार तर 4 × 3 करणार आहे, ठीक आहे. म्हणजे ही झाली आपली RHS साईड आणि ही पूर्ण जी साईड आहे ही झाली आपली LHS साईड. आता इथे मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय आपण काय केलं तर 3ने केलं होतं, तर आपला आन्सर बघा किती येतं, ही 3 आणि हा 3 तर कॅन्सल झाला, म्हणजे इक्वेशन आपला y - 4 आलं, बरोबर. इथे 3 3 जर तो आपला 9, म्हणजे आपला 9y झालेला आहे. आणि 4 3 जातो आपला 12, म्हणजे आपल्याला ही इक्वेशन तयार करून झालेलं आपलं एक. ओके, आता इथेची ही व्हॅल्यू दिली आहे वायची, याला आपण अज्युम करतो 1 आहे म्हणून, बरोबर आहे. आणि इथे आपल्याला दिलेलं आहे 9y, म्हणजे 9y प्लस केला आपण 1मध्ये तर आपला आन्सर किती येते 10y येते. म्हणजे हे नवीन इक्वेशन तयार केलं आपण 10y - 4 = 2. मायनस आहे ना, म्हणजे आपण इथे काय करणार तर याच्या उलट करणार आहे ॲडिशन, म्हणजे 10y - 4 + 4 = परत 12 + 4 करणार आहे, ॲडिंग बोथ साईड बाय 4ने केलं. आता इथे प्लस मायनस मायनस होते, म्हणजे -4 - +4 कॅन्सल केला, म्हणजे व्हॅल्यू राहिली आपली 10y ॲज इट इज ठेवायची आपल्याला. आणि इथे 12 + 4 म्हणजे आपला आन्सर किती येतं 16. आता हे झालं मल्टिप्लिकेशन, म्हणजे याचं कन्वर्ट करा आपण डिव्हिजनमध्ये, तर ते येणार 10y / 10 परत 16 इक्वेशन्स होते. त्यात काय करत होतो आपली एक व्हॅल्यू काय तर त्या टेबलमध्ये येत होती. तर इथे आपल्याला काय तर ह्या दोन्ही व्हॅल्यूसुद्धा काय कोणत्या तरी एका टेबलमध्ये येत आहे, तर ते येते 2च्या 2 8 जर येतो 16 आणि 2 5 जर येतो आपला 10, म्हणजे आपला आन्सर किती आला तर y = 8/5 आलेला आहे, ठीक आहे. लास्ट आहे आपला इथे 10th नंबरचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला की b प्लस ब्रॅकेट b + 1 प्लस b + 2 आणि डिवायडेड बाय 4 = 21. आधी काय केलं बघा, इथे b किती आहेत काउंट करून घेऊ आपण. b आहे फर्स्ट 1, परत 2 आणि हा झाला आपला थर्ड b. ओके,
काय केलं सिम्पली आपण याला, तर ब्रॅकेट फक्त आपण काय केलं तर ब्रॅकेटमधून याला बाहेर काढला, म्हणजे b+b+1, त्याच्यानंतर b+2 इक्वल टू घेतलं आपण, केलं सिम्पली तर याला 4ने मल्टिप्लाय केला. ओके, आधी काय केलं तर सर्व बी लिहून घेतलेलं आपण, तर बी किती वेळा आपल्या तर 1 2 आणि 3 टाइम्स, म्हणून आपण याला 3b असं लिहू शकतो. आणि इथे दोघांची होती ॲडिशन 2+1 इज 3 घेतलं आपण, याला सुद्धा आपण मल्टिप्लाय केलं त्याला 4ने. ओके, याला आपण काय केलं सॉल्व करून घेतलं आधीच, म्हणजे आपलं हे इक्वेशनचे एक फॉर्मॅट तयार झाले पद्धतशीरपैकी. ओके, आता इथे बघा प्लस आहे म्हणजे आपण याच्या उलट करतो मायनस, म्हणजे 3b+3 ॲज इट इज आणि -3 आपण लास्टला लिहिणार आहे. परत 84 मायनस करा आपण 3ला, तर बघा प्लस मायनस मायनस म्हणजे याच्यातले 3 कॅन्सल झाले, म्हणजे फक्त व्हॅल्यू आपले 3b आणि इकडे येते 84 - 3 म्हणजे आपला आन्सर येणार आहे 81. बरोबर आहे, म्हणजे 3b डिवायडेड बाय 3 इक्वल टू परत 81 डिवायडेड बाय 3च करणार आहे आपण. तर इथे 3 जर कॅन्सल म्हणजे फक्त बीची व्हॅल्यू राहिली आहे ती. ओके, आणि इथे 3च्या टेबलमध्ये आपला 27 81 येते. ओके,